डॉक्टर व्यंकट महाराज, आता कसं वाटतंय तुम्हाला? तुला सगळंच कळतं म्हणतात व्यंकू महाराज. काहीच लपत नाही म्हणे तुझ्यापासून. कळलंय ना व्यंकू महाराजांना काय झाले ते. मला जशी काळजी वाटते त्यांची तशी तुला पण वाटत असेल ना. वाटत असेलच. काठी राखायस तू तर तसं वागायचं बरं. उद्या सकाळपर्यंत व्यंकू महाराज घरी आले पाहिजे. काय विषय एंड. हे बघ डॉक्टर प्रयत्न करतात. तू पण जोर लावू ना. व्यंकू महाराजांना घरी आण. एकदा नाही 100 वेळा हे सांगेन. व्यंकू महाराजांना बरं कर, व्यंकू महाराजांना बरं कर, व्यंकू महाराजांना बरं कर. आणि जर तू तसं केलं नाहीस ना, चिडला की तू कट्टी करतोस ना माझ्याशी. ते कायमची कट्टी करेल ना. गोपाळ, तो मंदिरात. हा, ते तुलाच भेटायला आलो होतो. गोपाळ टेन्शन नको घेऊ. मी भेटू राहायला सांगितले, त्याला रागवले. मी सांगितले त्याला की व्यंकू महाराजांना बरं होऊ दे, त्यांना काय नको हो देऊ. व्यंकू महाराज पोचले हॉस्पिटलला. होय, पोचले. तिकडच चाललोय. गोपाळ, विठुरायाचं एकदा तरी नाव घे. बाबांना बरं तर डॉक्टरच करणार आहेत. पण जर तुला त्याची खरंच मनापासून प्रार्थना करावी असे वाटत असेल ना, तर नक्की कर. कुठल्या का मार्गाने तर बाबा बरं होऊ देत. विठुराया, पाठी राखा. विठुराया, आता गोपाळने पण तुझं नाव घेतलं. आता तरी कृपा कर. विठुराया, पाठीराखा आहेस ना तू. डॉक्टर व्यंकट महाराज, आता कसं वाटतंय तुम्हाला? डॉक्टर, डॉक्टर त्यांना बोलता नाही येते.
त्यांना बोलता नाही येते डॉक्टर. गोपाळ अरे एक मिनिट जरा बाजूला होता. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हा करा. रिलॅक्स. रिलॅक्स. कशाला ताण देऊ नका. डीप ब्रीदिंग करा. डॉक्टर यांना नक्की काय होतंय? यांना बोलता काही येत नाहीये. स्ट्रेसमुळे होतं कधी कधी असं. पण आपण यांच्या ज्या काही टेस्ट केलेल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स येतील त्यानंतर आपण बोलूया. तुम्ही रिलॅक्स राहा. मी म्हटलं ना, बोलण्याचा प्रयत्न करू नका. कशावर ताण पडेल. हे बघा, आत्ता फक्त कशाला ताण देऊ नका. असं व्हायला नको खरं तर. सिस्टर, मी यांच्या मेडिसिन चेंज करून देतो, तर लगेच त्यांना सुरू करा. ठीक आहे. रिलॅक्स. डोंट वरी. डॉक्टर हो, शांत राहा. सगळं काही ठीक होईल. शांत व्हा. बोलू नका तुम्ही. ताण येईल अहो तुम्हाला. डॉक्टर, बाबांना काय झालंय? हे बघ, तुझ्या आईला मी हे सगळं सांगितलेलं आहे, पण आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज. अहो, त्यांना काय नाही सांगितलंय, तुम्ही मला सांगा ना डॉक्टर. प्लीज सांगा ना मला, बाबांना काय झालंय. मॅन, पेशन्स पेशन्स. आम्ही काम करतोय. डोंट वरी. त्यांच्या स्वरयंत्रावर परिणाम झालाय का? ते आयुष्यात कधीच बोलू शकणार नाहीत. हे बघ, स्वरयंत्रावर परिणाम झाला हे नक्की आहे, पण ते कधीच बोलू शकत नाही याबद्दल मी आत्ताच काही सांगू शकत नाही. कधी कधी स्ट्रेसमुळे असं होतं. अहो, स्ट्रेस आहेच की. स्ट्रेस आहेच, पण दुसरी पण कारणं असू शकतात ना. कुठली कारणं? हा म्हणजे ज्या पदार्थात मर्क्युरी किंवा सल्फरचं प्रमाण जास्त असतं आणि ती गोष्ट जर आपल्या पोटात गेली तर असं होऊ शकतं ना. पण मर्क्युरी आणि सल्फर असलेले कुठले पदार्थ आपण खातो? नाही म्हणजे खात नाही, पण आपण वापरतो ना त्या गोष्टी. जसं की शेंदूर. अहो, शेंदूर मध्ये गंधक आणि पाऱ्याचं प्रमाण जास्त असतंच की. बाबांना कोणीतरी शेंदूर खाऊ घातलंय म्हणजे. बरोबर. बरीच माहिती तुला या सगळ्या गोष्टींबद्दल. नाही, हे बघ, तसं शक्यता अनेक आहे, पण जोपर्यंत सगळ्या टेस्ट होत नाही तोपर्यंत आम्ही फायनल कन्क्लुजन पर्यंत पोहोचू शकत नाही. आम्हाला थोडा वेळ द्या. पेशन्स ठेवा. ठीक आहे? डॉक्टर, हे फेटल नाहीये ना? नाही म्हणजे बाबांच्या जीवाला काही धोका नाहीये ना? नाही, असं अजिबात नाही. त्यांच्या जीवाला काही धोका नाहीये. हो, पण त्यांच्या आवाजाबद्दल मी जोपर्यंत सगळ्या टेस्ट करत नाही त्याशिवाय मी बोलू शकत नाही. एकदा सगळे रिपोर्ट्स आले की मी तुला सगळं काही सांगतो. थोडा वेळ दे. डोंट वरी. चल. यंगमॅन, नाव काय तुझं? गोपाळ. गोपाळ व्यंकट दिग्रजकर. गोपाळ, हुशार आहेस. एक सांगू?
मोठा झालास की डॉक्टर हो. जशी आपल्या बाबांची काळजी घेतोयस तशी सगळ्यांची काळजी घे. ऑल द बेस्ट. नाही पण यंकू महाराजांचा आवाज लय दैवी आहे बरं का. म्हणजे असं यंकू महाराज कीर्तनाला उभं राहिल्यावर असं वाटतं साक्षात पांडुरंगच त्यांच्या मुखातून बोलतो. खरे पण मी असं ऐकलं म्हण व्यंकू महाराजांची वाचाच गेली. हे शुभ शुभ बोल, काही बरोबर नको. कुणाचं काय ऐकतो? तुला कोणी सांगितलं रे? मी कशाला खोटं बोलू. इथं दवाखान्यात माझा साडूभाऊ कंपाऊंडर आहे, त्यानं सांगितलं मला. आणि मी तुमच्यासारखं वरडलो त्याच्यावर असं. पण मग शपथेवर बोलला तू. अरे पण आजारपणामुळे बी बोलता येत नसेल ना. काही बोलतो अशी वाचकच काय जाहीर पण कोणाची अचानकच. ते नाही माहित म्हण, पण मग आवाज गेलाय त्यांचा आणि बोलताच नाही येत त्यांना. काल बी अंकू महाराजाला लई त्रास होत होता. खबर कळली तसं सारा गाव सुन सुन वाटायला लागलं. कोणाचं कामात मन बी लागणार झालंय. हे जर खरं असेल तर मग विठूची वाडी संपलीच म्हणायची. ए अरे ग बसा जरा. काही बोलता का रे दिवसा ढवळ्या? हो होईल सगळं कामात करायत का तुम्हाला? जा जा कामाला जा बरं, चला. उद्यापर्यंत होईल सगळं नीट. हा बरोबर. आत्तोबा, मला व्यंकू महाराजांकडे घेऊन चला ना. हिंदू अगं आपल्याला कोण भेटू देणार नाही आता व्यंकू महाराजांना. तू आता शाळेला जा, आपण जाऊ की परत. चला. नाही आत्तोबा, मला व्यंकू महाराजांकडे घेऊन चला म्हणजे घेऊन चला. आत्तोबा, व्यंकू महाराजांची वाचा गेली म्हणजे त्यांना कवच बोलता येणार नाही का? ते इथले मेन आहेत. विठुराया त्यांच्या बरोबर असून हे कसं काय होऊ शकतं? विठुराया पाठीराखा आहे ना. हिंदू अगं तुझ्या प्रश्नांची उत्तर नाही बाळा माझ्याकडे. व्यंकू महाराजांचा आवाज कसा काय? अगं ते आजारपणामुळे बसला असेल त्यांचा आवाज. असा अचानकच कुणाचा आवाज जाऊ नाही शकत बाळा. तू नको काळजी करू एवढी. अहो पण ते काका म्हणाले होते ना व्यंकू महाराजांची वाचा गेली. आत्तोबा, मला घेऊन चला ना दवाखान्यात. रडू नको इंदू, आपण जाऊ व्यंकू महाराजांना भेटायला. रडू नको तू. आई मी चाललो शाळेला. तू थांब, डबा घेऊन जा. आ थोडं बोलायचं होतं, येऊ का? बोला ना. आता नाहीतरी तुम्हाला माझ्याशीच बोलावं लागणार. ते व्यंकू महाराजांचं समजलं ना? काय काय झालं व्यंकू महाराजांना? काय म्हणताय तुम्ही? व्यंकू भाऊजींचं काय? हे असं कसं काय झालं व्यंकू भाऊजींचं? अहो नाही, तसं नाही आहे मोठ्या बाई. ते सुखरूप आहेत, शुद्धीवरही आलेत ते. शुद्धीवर आले? कसं सांगताय तुम्ही? हे असं सुटकी चेहऱ्याने सांगायचं असतं का? आधीच आम्ही घाबरलेलो. तसं नाही, पण त्यांचा आवाज गेलाय. त्यांना अजिबात बोलता येत नाही. अजिबात नाही? काहीच नाही? म्हणजे ते आपलं हे पण नाही? हो, आवाज गेलाय त्यांचा. असं कसं? असं कसं? म्हणजे विठ्ठला पांडुरंगा असं नाही जमणार. मी समजू शकते, पण विठ्ठला
पांडुरंगा मी चुकलो, एवढं पण नाही. अहो, असं कसं हो? मग डॉक्टर काय करतात? त्यांना म्हणा औषध द्या, काहीतरी करा म्हणा, किती बी खर्च येऊ दे. या मोठ्या बाईच्या अंगावरती गुंजभर सोनं राहिलं नाही ना तरी पण चालेल, पण इलाज झाला पाहिजे. आमचे व्यंकू भाऊजी अहो, त्यांचा गळा एवढा गोड हाय का नाही? हाय ना? वाणी एवढी रसाळ, त्यांच्या बाबतीत या असं, त्यांचा आवाज कायमच. तेव्हा असं नको होऊ देऊ रे. मोठेबाई असं धीर सोडू नका. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांचा प्रतिसादही चांगला येतोय. त्यांना कदाचित बोलताही येईल, पण आपण धीर सोडता कामा नये. बरं, अंताजी आहेत का? त्यांच्याशी जरा याच विषयावर बोलायचं होतं. नाही, ते घरात नाही. कसे घरात असतील? हॉस्पिटलमध्ये. मोठा भाऊ आहे ना, जबाबदारी असते. घरात कसे राहतील ते? तुम्हाला भेटले नाही का? दीदी, काकांचा आवाज. त्यांना कधी बोलता नाही येणार. अधोक्षज बा, रडू नको. अप्पा, तुम्हाला काही हाय का नाही? पोरं लहान आहेत, त्यांच्या समोर काय बोलायचं काय नाही. आता पान घाबरला तो. अधोक्षज बाळा, रडू नको, रडू नको. तू जा बरं शाळेत. नाही, मला वेंकू काकांना भेटायचंय. अरे, आधी शाळा मग काका बाळा. हा, हे पा, तुझी शाळा सुटली ना का मी तुला स्वतः घेऊन जाईन हॉस्पिटलमध्ये काकांना भेटायला. आदू महाराज, अधोक्षज महाराज, विठोळा आपल्या पाठीशी आहे ना, तो त्यांना शेप घरी आणीन. व्यंकू काका सुखरूप घरी येतील. तुम्ही जा शाळेला. जा, घेऊन जा. हा, आप्पा, तुम्ही पण या आता. काय मला देवाला साकडं घालायचंय व्यंकू भाऊजींसाठी. ते आमच्याशी कसंही वागू, आम्ही मोठे आहोत, आम्ही जबाबदारीनं केलं पाहिजे त्यांच्यासाठी, आमच्या व्यंकू भाऊजींसाठी. मोठ्याबाई, तुम्ही काळजी करू नका. व्यंकू महाराजांना काहीही होणार नाही. ते सुखरूप घरी येतील. येणार. या आता. येतो. खरं, सुखरूप घरी येतील. व्यंकू भाऊजी, तुमची संधी संपली. संपली. तुमची संधी संपली. तुमची संधी संपली. ची संधी.
पण दिग्रसकरांच्या थोरल्या सुनेला शोभेल असं काही वागला नाही तुम्ही. तर इंदूच्या आईच्या मृत्यूला तुम्ही पण जबाबदार आहात. बास झाला आता. अति करताय तुम्ही. ऐकावं लागेल. हिंदूंनी तुम्हाला शिक्षा ठोठावणं हा खरात न्याय आहे. इंदूवर विठुरायाच्या मंदिरात येण्याची जी बंदी घातली होती ती मी आजपासून जाहीररित्या रद्द करतो. वहिनी, इंदूकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे बरं. आणि तुम्ही म्हणता तसं नाही निघाला काही उपचार, नाही मिळाला काही, तसाच राहिला तर काय हरकत आहे.